नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते नागपूरवरून आलेले आहे. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं पूर्ण नाव अमन सुभाष साळवे आहे. बरं. आणि आत्ता राहिलो कुठे तुम्ही? मी ते केशवनगरला राहतो. बरं. आणि ॲज अ प्रोफेशन काय करता तुम्ही? मी ॲज अ प्रोफेशनल सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. आय टी फर्ममध्ये काम करतो आहे. बरं. तर तुमच्यासोबत असे किती अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता? तर माझा पहिला अनुभव असा होता, की ते आजोबांच्या गावाचा अनुभव आहे. जेमतेम मला 10वीचं बोर्ड वगैरे झालेलं होतं माझं आणि मला सुट्ट्या लागलेल्या. तर आमचा प्लॅन बनला, की आणि नेमकं कसं आमचा प्लॅन बनायचा, की आजोबांच्या गावाला जाऊ का म्हणून. तर आमचा प्लॅन बनला आणि आजोबांच्या गावाला गेलो आम्ही. पहिला दिवस झाला असंच फिरण्यातच गेला. मग दुसरा दिवस होता, तर रात्री आम्ही चौवाष्टा वगैरे खेळायला बसलो, मामा लोकं वगैरे. ते कावड्यांचा खेळ. हां, कवड्यांचा खेळ. तर ते खेळत होतो. मग आजोबा जात होते माझ्या शेतात नाही का. आधी तर लोकं शेतातच जायचे, तर आजोबा जात होते रात्री शेतात. तर मी आबाजींना म्हटलं, की "मी पण येतो बा." तर आई वगैरे म्हटली, की "नको जाऊ बा, एवढ्या रात्री कुठं जाता?" तर मग आता फोर्स करू करू गेलो मी आजोबांसोबत. ते उत्सुकता राहायची ना आपल्याला आजोबांसोबत फिरायची. आणि लहान असल्यामुळे अजून जास्त जाऊ हां. शकतो. तर आजोबांसोबत गेलो मी. मग 2 किलोमीटरवरच होतं. मारेगाव म्हणून ते गाव होतं. तर तिथेच आमचं शेत वगैरे तिथेच होतं. घर पण तिथेच. मग आम्ही घरनं निघालो आबाजीसोबत. 2 किलोमीटरवरच होतं शेत. मग आम्ही फिरत जात होतो बोलत-बोलत. म्हणजे पूर्ण फॅमिली निघाली का? नाही, नाही. मी आणि आबाजीच गेलेलो. बरं. मग आम्ही फिरत गेलो. शेतात पोहोचलो आम्ही. मग तिथे पठार वगैरे टाकून होता. मग पठारावर बसलो मी. आबाजी बोलले, की "येतो बा, बस ना तू, मी येतो 4-5 मिनिटात." मग मी बसून होतो असंच इकडे-तिकडे बघत आपलं शेतात असते ना ते, तेच खेळत असं बसलेलो होतो. मग आबाजी आले परत 4 मिनिटं असं टाईम नाही माहिती, बट आले ते लगेच. 5-10 मिनिटं. हां, 5-10 मिनिटात आले ते. मग आबाजी आल्या-आल्या मला बोलते, की "काही खाशील का बा नातू?" मी म्हटलं, "नाही आता भूक नाही आबाजी. मग बघू उद्याला वगैरे कुठं घेऊन जा मला खायला." मग आबाजी परत विचारले मला, की "सांग, सांग काय खाशील?" मी म्हटलं, की "मला वन टाईम थोडा की जिलेबी." तेव्हा इच्छा झाली मला जिलेबी खायची. रात्रीच्या वेळेस. हां, रात्रीच्या वेळेस. मला कसं गोड आवडते. तर मी म्हटलं, की "आजोबा जिलेबी खायची मला." मग आजोबा काहीच बोलले नाही. ते पलटले आणि सरळ गेले ते आणि परत आले. लगेच आले ते. असं 2 मिनिट दूर गेले. म्हणजे चंद्राचा जर होता थोडाफार, उजेड म्हणतो ना आपण, तर उजेड होता थोडाफार. आबाजी गेलेले आणि लगेच परत आले ते 2 मिनिटात वगैरे. जिलेबी घेऊनच आले ते पाण्याच्या पात्र्यात. मग मला थोडंसं वाटलं, इतक्या रात्री काही दुकानं उघडी नाही राहत आणि गावाकडे तर मार्केटलाच जावं लागतं या गोष्टींसाठी. बरोबर. आणि एवढ्या रात्री तर भेटणारच नाही. हां, एवढ्या रात्री भेटणारच नाही. मग मी म्हणजे थोडंसं ना घाबरल्या टाईप झालं ते. बट मग आबाजीने माझ्या हातात देऊन दिलं. मी विचार केला मग आता जाऊ द्या खाऊन घ्यावं म्हटलं बा. आले तर खावं. हां, आल्या खाऊन घ्यावं. इच्छा झाली माझी. म्हटलं आणली असेल कुठून पण. मी मग खाऊन घेतली ते. जिलेबी वगैरे खाल्ली. मग ते आपण गोळा करतो आणि फेकायला जातो ना असंच कुठेही. तर असा गोळा वगैरे केला आणि असा फेकला मी. मग जेव्हा फेकला ना, तर आपला चंद्राचा उजेड असतो. माझी सावली मागे दिसून राहिली होती. बट आजोबांची जी सावली होती ना, ते दिसतच नव्हती. ते फक्त उभे होते आणि सावली काहीच नव्हती. माझी पूर्ण शॅडो मागे होती आणि त्यांची काहीच नाही. असा विषय झाला. मग तेव्हा मी खूप घाबरलो. म्हणजे पूर्ण घाबरूनच गेलो मी. म्हटलं तर मग झालं असं, की आजोबा मला विचारले, की "खाणं झालं? तहान वगैरे लागली आहे का बा तुला?" मी म्हटलं, की "नाही, नाही, असू द्या, असू द्या." मग बोलले, की "पाणी पिऊन घे." मग मी असं कॉन्शियसली झालो आणि मी म्हटलं, की "हो, तहान लागली आहे, पाणी पाजा." मग ते मला घेऊन गेले आणि शेतात कसं विहीर असायची. थोडं 400-500 मीटरवर आपण पकडलं, तर तिकडे असायची विहीर. तर तिथेच खोदलेली होती आणि त्याला कसं कटघर नव्हतं. बस सिंगलच विटांनी हे केलेलं होतं. तर तिथूनच पाणी वगैरे काढायचे. तर आजोबा मला तिथे विहिरीजवळ घेऊन गेले आणि मला जेमतेम असं म्हणजे त्यांनी धक्का देणारच. कोण आजोबा? हां, आजोबा. तर माझे जे आजोबा होते,
ते मागणं आले. अच्छा, एकाच वेळेस दोघं जण दिसले का? हां, नाही दोघं नाही. म्हणजे एकच प्रतिकृती दोन्ही साईडला दिसली. हां, तर तसं झालं. मग माझे आजोबा आवाज दिले, की "अय अमन," म्हणे, "तिथे कुठे चालला?" म्हणे "तू." तर मी मागे वळून बघितलं. मग जे होतं आबाजींचं, तर ते आबाजी नव्हते, ते परछाई टाईप होती. तर त्याला चकवा म्हणतात. नंतर मी विचारलं तर ते चकवा बोलले. तर असा एक इन्सिडेंट होता. त्यानंतर मग आबाजींना विचारलं. आबाजींना सांगितलं मी, की असं-असं घटना झाली आहे माझ्यासोबत. मला जलेबी वगैरे दिली आणि पाण्याजवळ आणलं मला. तर आबाजी मला बोलले, की "तू वाचला," म्हणे. "नाही तुला धक्का दिला असता," म्हणे. "याला चकवा म्हणतात," म्हणे. मग आबाजीसोबत बोलत-बोलतच घरी गेलो. मला म्हणजे खूप घाबरून होतो मी. मग घरी वगैरे नेलं. मग मामा वगैरे सगळे झोपलेले होते. बट आई वाट बघत असते ना आपली. तर मग आईला वगैरे सांगितलं मी, की असं-असं झालं. तर आधी तर खूप शिव्या दिल्या मला, की "तुला कोणी सांगितलं जायला?" वगैरे नाही का. मग तो इन्सिडेंट झाला आणि जवळपास 1-1.5 महिना नाही का मी त्याच ह्याच्यात होतो. मला डेली रात्री नाही का असं दिसायचं, की तेच विहीर दिसायची मला रात्री, की मला नेतच आहे हां, स्वप्नात, की मला नेत आहे तिथे आणि जस्ट धक्का देणार आहे. तर असंच दिसलं मला 1-1.5 महिना आणि त्यानंतर तर मला 3-4 दिवस ताप वगैरे पण आला. मग तेच डोक्यात होतं ना, तर ते निघत नव्हती गोष्ट माझ्या डोक्यातनं. तर असा तो एक इन्सिडेंट होता माझा. बरं. आणि मग काय ताप वगैरे परत आला का तुम्हाला नंतरून? नाही नंतरून नाही, बट 3-4 दिवस माझे तसेच गेले ते. बिमार-बिमार आजारातच. बरं, मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव होता? एक माझा अनुभव आहे हॉस्टेलचा. तर बोर्ड्स वगैरे झाले, हे झालं. त्यानंतर आपण ॲडमिशन वगैरे करतोच 11वी-12वीची. तर गावाकडेच मी ॲडमिशन घेतलेली हॉस्टेलला. 11वीचं वर्ष होतं. मग घेतली ॲडमिशन वगैरे आणि तिथे सेटल वगैरे झालं हॉस्टेलला. सगळे होते माझे 4 रूम पार्टनर होते. मग सीनियर वगैरे सोबत ओळखी झाली. असं तसं बोलणं वगैरे नाही का. मग एक दिवस असाच माहोल बनला, की "बा आज पिक्चर दाखवतो तुम्हाला," नाही का. सीनियर लोकं असायचे थोडंसं उद्योगी, की "चला बा." तर त्यांचं असं होतं, की आम्हाला घाबरवलं बा. तर त्यांनी एक मूव्ही होती, तर ते दाखवली. 6-5 म्हणून एक मूव्ही आहे. तर ते त्यांनी दाखवली मोबाईलवरच आणि सीन कसा तिथं मोबाईल अलाउड नाही राहिले. सगळे अलमारीत वगैरे लपवून ठेवायचे आपापल्या. छोटासा फोन होता. तर 2च सीनियर आले होते. आम्ही चौघं होतो रूमवाले. मग कॉट-वॉट होता आमचा वेगवेगळ्या साईडला. आम्ही गाद्या-वाद्या काढल्या, तिथेच टाकल्या गाद्या-वाद्या आणि फुल बसून आम्ही मूव्ही पाहत होतो. तर पिक्चर झाला आमचा 1 तासाचा. मग त्या एका सीनियरला काय सुचलं का, तो म्हणते की "चला बा, आता आपण एक गेम खेळू" म्हणते. तर ते आधी हॉलिवूड मूव्हीजमध्ये कसं ते औजा बोर्ड वगैरे खूप चालायचा. तर ते तसलंच काहीतरी केलं त्यांनी. तर एका खेळू म्हणे. आम्ही म्हणलं उगाच आता कसं आम्ही घाबरून होतो थोडंसं आणि ते सीनियर थोडेसे उद्योगी होतेच. तर त्यांनी म्हटले की खेळू. मग आम्ही पण हो लावून दिलं. मग त्यांनी चॉक वगैरे आणला. ते चॉकनी फाडलं गोल आणि तिथे येस लिहिलं आणि इकडे नो लिहिलं आणि त्याचं मधात बोट ठेवतात ना, तर तसं आम्ही ठेवलं बोट वगैरे. बरं, मग पुढं काय आलं? मग आम्ही बसलो असे गोल करून. तर तो सीनियर म्हणे की "भाई बोले इधर से हलने का नहीं बोले तुमने किसी ने. अगर हिले तो तुम्हारे साथ जो होगा तो वो पता नहीं." आम्ही बाई गेलो फुल घाबरून. तसं झालं. मग आम्ही बोट वगैरे ठेवलं तिथे. मग त्यांनी पहिला प्रश्न विचारला, की "यहाँ पे कोई आत्मा है क्या?" आम्हाला वाटलं की असंच मस्करी करत आहे. आम्ही ठीक आहे हो लावून दिलं. म्हणजे घाबरायचा प्रयत्न. हां, घाबरवायचा प्रयत्न केला त्यांनी. तर सीन असा झाला की तो आम्हाला वाटलं की त्याने बोट फिरवलं असेल, बट ते येसला गेलं. तर आम्हाला वाटलं की हा घाबरवत आहे आता आम्हाला. आम्ही म्हटलं आता कशाला घाबरू आम्ही, हा असंच छेडत असेल बा. तर ते येसवर गेलं. मग तो बोलला की एक होता आमच्यासोबतचा. तर तो मित्र नाही का थोडासा होता घाबरट टाईप. तर त्याचं थोडं ध्यान धरलं. भाई बोले अभी मेरे को नहीं खेलना बोले ये. म्हटलं नाही नाही काय कुछ नहीं होता भाई खेल खेल म्हणलं. तर दुसरा प्रश्न टाकला. तर दुसऱ्या प्रश्न असा झाला जो घाबरून होता ना, तर त्याच्याच बद्दल त्यांनी तो प्रश्न विचारला, की "ये बंदा मरेगा क्या?" तर भाई तो येसवर गेला परत. बापरे! तर तो फुल घाबरून गेला. तो डायरेक्ट उठून नाही का बेडवर जाऊन बसला.
भाई बोले ये ऐसा नहीं चलेगा, बोले मेरे को नहीं खेलना, बोले ये बंद करो बोले. मग सडनली नाही का आमच्या खिडक्या वगैरे उघड्याच राहायच्या, कॉटजवळच खिडक्या होत्या. तर हवा यायची, तर तेव्हा खूप जोरात हवा आली. म्हणजे ते कॅन्डल वगैरे तर लावली होती आम्ही मधात नाही का, यस नो, आणि ते मधात कॅन्डल लावली होती. तर हवा आली, चला आमची कॅन्डल विझून गेली, असा सीन झाला. मग भाई आमची सगळ्यांचीच घाबरली, असं झालं. मग जे आमचं डोअर होता ना, कॉट इकडे कॉट होता, खिडकी, आणि मग इकडे डोअर होतं. तर त्या डोअर समोर नाही का असं धावायचा आवाज आला आम्हाला, की बा धावत जात आहे कोणतरी. तर मग आम्ही इग्नोर केलं पहिल्यांदा, बट सेकंड टाईम मग ते पायाचे जे छनछन आवाज असतो ना, तर ते छनछन करत नाही का धावत जायचा आवाज आला आम्हाला. तर राईट साईडला धावलं आणि मग लेफ्ट साईडला, असं झालं. मग आम्ही सिनियरला म्हटलं, आम्ही तर ज्युनियर होतो तेव्हा, म्हणून आम्ही सिनियरलाच म्हटलं की भाई देखो यार क्या है तो, हमको डर लग रहा बा. मग त्यांनी पण हिंमत करून, त्याची फाटली होती, म्हणजे त्याची पण घाबरली होती, बट तो बोलला की चलो देखते, सब लोग साथ चलेंगे बोले एक साथ. तर आम्ही गेलो, त्याने दार वगैरे उघडलं. जसं दार उघडलं ना, तो आम्हाला जो होता, जो छनछन करत आवाज जायचा होता धावायचा, तो आमच्या समोरच आला तो आवाज. आमची इतकी घाबरली, आम्ही डायरेक्ट डोअर बंद केला आणि मग आतमध्ये येऊन आम्ही बसलेलो होतो. तर आमचं डिस्कशन वगैरे झालं की आता काय कसं हे असं तसं नाही का. तर आम्ही, वॉर्डन होता आमचा साईडलाच, तर आम्ही आता वॉर्डनला आम्ही सांगू शकत नाही की आम्ही असं असं केलं आहे बा, मग उगा शिवा दिली म्हटलं. आम्ही झालं जेमतेम आम्हाला कसं बसं करून ना, घाबरत घाबरत आम्ही झोपून गेलो त्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी काय झालं, तो जो होता मुलगा, ज्याला मर्तिक काय बा विचारलं होतं, तर त्याला फुल ताप आलेला 103. तर असा तो इन्सिडेंट होता. त्याला ताप वगैरे आला, मग त्याला हॉस्पिटल वगैरे घेऊन जावं लागलं. त्याला ताप 2 दिवस वगैरे चालला होता, ॲडमिट वगैरे झाला होता. तर असा तो एक छोटासा इन्सिडेंट होता. बस, त्याच्यामध्ये कोणाला जीवितहानी झाली नाही ना? नाही, जीवाला हानी नाही झाली कोणालाच. फक्त हा इन्सिडेन्स घडला. हां हां. बरं, मग त्याच्यानंतर पर काय अनुभव घडला का तुमच्याबरोबर कुठला? नाही, तेवढ्यात तर नाही. बरं, तरी होते तुमचे 2 अनुभव. हं. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव, आणि अनुभव त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.